मनालाही सजवावं लागतं. तेही सहन करून करून थकतं, कधी चिडतं, कधी रडतं, हिरमुसतं, तर कधी आयुष्याला कंटाळतं सुद्धा. पण त्याला वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते, की ते किती सुंदर आहे, किती निर्मळ आहे. वेळेनुसार त्यालाही बदलायचं आहे. त्याला त्याच्या वलयामध्ये नकोशा गोष्टी येऊ द्यायच्या नाहीयेत. त्याचं त्याचंच एक सुंदर जग बनवायचंय, जिथे सर्व छान असेल आणि जरी नसलं तरी देखील मनामध्ये इतकी शक्ती आहे, की ते सर्व छान करू शकेल. नाहीच करू शकलं तरी देखील आहे त्या गोष्टींमधून फक्त आनंद वेचण्याचं काम नक्कीच करू शकेल. बऱ्याच गोष्टी अनिश्चित असतात, पण त्यांच्यामधून सावरण्याची ताकद त्याच्यात असतेच. हे आपल्याला मनाला पटवून द्यायचंय. इतरांसोबत जुळवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न ते करतही असतं. पण काही ठिकाणांमधून, काही परिस्थितींमधून त्याला बाहेर ढकललं जातं. त्यानंतर मनाला सावरणं कठीण होऊन बसतं. तेव्हाच तर त्याला सजवावं लागतं. काय चूक, काय बरोबर ठणकावून सांगावं लागतं. जिथं ते रमेल तिथंच त्याला रमवावं. प्रेमाचं अंकुर उमलू द्यावं. जिथे गरज आहे तिथंच प्रेमाचा वर्षाव करावा. ज्यांना जाणीव आहे त्यांच्यासाठीच काहीतरी करावं, असं सातत्याने मनाला सांगावं लागतं. पण कधी-कधी या पलीकडे जाऊनही आपण बऱ्याच गोष्टी करतो. आपलं मन ऐकतच नाही. आपल्याला प्रत्येकासाठी सगळंच करावंसं वाटतं आणि मग तिथं ते हिरमुसतं. कारण भरपूर करत असताना समोरच्या व्यक्तीला प्रत्येकच वेळी त्याची जाणीव असेलच असं नाहीये. मग अशाच वेळी आपल्याला मनाला पटवून द्यायचं आहे, की त्याचं त्याला सुद्धा आनंदी राहायला शिकावं लागेल. त्याचं त्याला सुद्धा सावरावं लागेल आणि जिथे प्रेम आणि आदर आहे, जिथे जाणीव आहे, तिथेच त्याला रमावं लागेल, तसं त्याला शिकावं लागेल.